नमस्कार. बघू शकता भानुबाई झोपली, दवाखान्यात आलतो. दवाखान्यात आणलंय भानूला, बाहेर बसलोय. दवाखान्यात आणलं गोळ्या औषध. मला पण बरं वाटत नाही. कामाने इंजेक्शन घेतलं मला पण, गोळ्या औषधं. आणि बानूला पण आता बरी आहे. बानू तापी निवला. गेल्या बारच्याने बी आणलं होतं, काही फरकच नाही पडला. मग आता आणलं परत. झोपली आहे. डोळं बघ ना किती काळ गेले तर चोळून चोळून. हो का हात बघू शकतो बानूचा. हो का सिटी कॅमेरा आहे ना तिकडे दिसतं. तर तिकडं काम करायचं, इकडे यायचं, बानूला दवाखान्यात न्यायचं, किती वड्यात आणायचं. आता वहिनीकडे जायचं अजून. त्यांना माहितीच नाही. मी फक्त म्हणलं होतं उद्या येणार आहे म्हणून. लई या गाडीवरच आणलं होतं बानूला. तसं आणताच येत नाही ना, डुगडुगीने बसायला चढायला येत नाही. गाडीवर कसं टुनकिरणं बसा येत आहे. बानूला घेऊन मी आरामशीर बसू शकते. आणि तसं टांगड्या टाकून बानूला पण मध्ये मस्तपैकी बसते. म्हणून गाडीवरच, त्या मालकाचीच गाडी आणली होती. कार्प नव्हता, दीक्षाचा कार्प घेतलाय मी नवीन आणलेला. आणि ही आईच आहे. माझं तर काय आता चिखलात काळा कुट झालाय म्हणून आणलाच नाही. हा, सर्दी खोकला. हा, नेलतं की चांगले बी दवाखान्यात. फरकच नाही, इथलाच पडला फरक. त्या आजोबा लकलका लईच खराब झाली बानू, लईच खराब झाली बानू. डोळं हे किती खोलखोल गेले बघितलं. काय करावं, इंस्टाला पण माझे काही हेड पडायचे कमी झाले. म्हणजे पडणच, वेळच नाही. तर चला, हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करायला माणसं आली.